खबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणिकाची. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणिकाची. प्रपंच असो की परमार्थ, दोन्हीचंही यश निष्ठापूर्वक भावनेवर अवलंबून आहे. प्रत्येकानं आपल्या अधिकारानुसार आपली स्वकर्मनिष्ठा सांभाळली की त्याचा तो स्वभाव ठरत असतो. कसं आहे, पत्नीनं पतीवर निष्ठा ठेवावी आणि पतीनेही पत्नीवर निष्ठा ठेवावी. सेवकानं मालकावर आणि मालकानं सेवकावर, शिष्यानं गुरुवर निष्ठा ठेवावी, गुरुनं शिष्यावर निष्ठा ठेवावी. आपलं कर्तव्य पार पाडत राहावं, म्हणजे सर्व कर्मामध्ये सर्वांना आनंद प्राप्त होत असतो. अन्यथा एकाची निष्ठा दुसऱ्यावरून ढळली की दुसऱ्याची निष्ठाही पहिल्यावरून ढळत असते आणि मग सर्व व्यवहार दुःखाचा होत असतो. एक दृष्टांत सांगतात जुने कीर्तनकार. एका स्त्रीनं आपल्या पतीला सद्भावनेनं हरिविजयाची पोथी ऐकायला पाठवलं. हरिविजयाची पोथी ऐकली. नवरा घरी आल्यावर बायकोनं पोथीबद्दल विचारलं, अहो काय ऐकलं तुम्ही? त्यानं सांगितलं, भगवान श्रीकृष्णानं 16,108 बायका केल्या. असा विषय हरिविजयामध्ये त्या ठिकाणी निघालेला होता. आणि मग ती म्हणायला लागली, या कथेमधून तुम्ही काय बोध घेतला हो? पतीनं सांगितलं, श्रीकृष्णानं 16,108 बायका केल्या, मग पोथी ऐकणाऱ्यानं 2-4 करायला काय हरकत आहे? पतीचं हे उत्तर ऐकल्यावर पत्नीचं मन विचलित झालं. महाराज म्हणायला लागली, तुम्ही 2-4 बायका करणार असाल तर मी 4-5 नवरे करेन. हे निर्वाणीचं उत्तर ऐकल्यावर तू कोणत्या आधारानं बोलायला लागलीस? तेव्हा पत्नी म्हणायला लागली, हे मी पांडव प्रताप ग्रंथामध्ये ऐकलेलं आहे. अर्थात पत्नीनं पतीला देव मानलं तर पतीनेही पत्नीला लक्ष्मी मानलं पाहिजे, म्हणजे सर्व व्यवहार सुरळीत होत असतात. हाच न्याय परमार्थामध्ये सुद्धा आहे. भक्तानं आपल्या उपास्य देवतेवर पूर्ण निष्ठा ठेवली की मग भगवान त्याचा सर्वस्वी उद्धार करत असतो. मग ती तुमची उपास्य देवता भले कोणतीही असो. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मीची एकू. भक्ताला हे माहीत असलं पाहिजे की आपण ज्याच्यावर निष्ठा ठेवत असतो ते दैवत सर्व शक्तिमान आहे का? शास्त्र पुराणांनी तसं प्रमाणित केलेलं आहे का? त्याच्या एकनिष्ठेचा मार्ग आपणाला शक्य आहे का? या सर्व गोष्टी ज्या भक्ताला समजत नाहीत त्या भक्ताच्या भक्तीची तऱ्हा कशी होते पहा. आणि मग रविवार आला की खंडेरायाच्या मंदिरामध्ये जातो. घंटा वाजून जय मल्हार अशी गर्जना सुरुवात करतो. हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. झाली त्याची रविवारची भक्ती. सोमवार उजळला. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये हजरच. जय शंभो भोलेनाथ, हर हर महादेव अशी गर्जना करतो. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, अशा अभंगाने भगवान शंकराला आळवतो. मंगळवारी न चुकता भवानी मातेच्या मंदिरामध्ये जातो. जय जगदंबे म्हणून भजनाला सुरुवात करतो. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. बुधवारी न चुकता
पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जातो, कान धरून नाचतो विठ्ठला पांडुरंगा मायबापा पंढरी राया असा जयघोष करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया असा अभंग आळवतो. गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जातो. श्री गुरुदेव दत्त, दत्त दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो अशी भावपूर्ण प्रार्थना म्हणतो. दत्तनामाचा सोहळा, 10 कपडे कळी काळा अशा प्रकारची प्रार्थना तो करतो. शुक्रवारी भवानी मातेच्या मंदिरामध्ये जातो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहम महिषासुर मर्दना लागुणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागेन. पुन्हा शनिवार उजळला की मारुती मंदिरामध्ये जातो. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान जय बजरंग बली तोड दुश्मन की नली और भर दे हमारी झोली असं म्हणून मारुतीचा निरोप घेतो. अशी अविरत भक्ती करणाऱ्या अनेकनिष्ठ भक्ताबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसा अखंड भजन करी उगा नव्हे चिक्षण भरी अवघे गावद्वारी आहे व जैसी. अशा भक्ताची गती एखाद्या वेश्येसारखी असते असं ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट शब्दामध्ये सांगतात. बाह्य उपाधीला न भूलता परमेश्वराचं व्यापकत्व ओळखून भक्तांची आंतरिक निष्ठा आपल्या उपास्य देवतेवर असे, मग ते उपास्य देवता कोणतीही असो. वरवर भक्ती ऊस डोंगा परी रस नो हे ढोंगा काय भुललासी वरलिया रंगा चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. अशा भावनेलाच तुकाराम महाराज निष्ठावंत भाव म्हणतात. असा एकनिष्ठ भाव करणं हा भक्ताचा स्वधर्म आहे. असा या ठिकाणी निर्धार हे वर्म चुकू नको. जो भक्तानं निर्धार केलेला आहे तो त्यानं कधीही चुकवायचा नाही. भक्तानं आपल्या आराध्य देवतेवर निष्ठा ठेवणं हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि या स्वधर्माचं वर्म निर्धार आहे. प्रत्येक कर्मात वर्म असतं आणि वर्मानं केलेलं कर्मच फलदायी ठरत असतं. तुकोबाराय बोलतात, भक्ती चेते वर्म जयाची हाती तया घरी शांती दया क्षमा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकाची. भक्ताचा आपल्या उपास्य देवतेवर निष्काम अशा प्रकारचा विश्वास असावा. एका आपल्या परमात्म्याशिवाय त्यानं अन्य कुणाचीही वाट पाहू नये. गुणात्मक दृष्टीनं भक्तांची त्रिगुणात्मक निष्ठा संभावते. रजोगुणी भक्त विशेष करून सांसारिक स्वार्थासाठी देवावर निष्ठा ठेवतो. रजोगुणाची भक्ती कशी असते पहा. एका रजोगुणी भक्तानं भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. माग भक्ता तुला काय पाहिजे. भगवंता मला कधीही न संपणारं अन्नधान्य मला द्या. भगवान म्हणाले तुला पाहिजे तेवढं काही हरकत नाही, या पिंडीवरचे तांदूळ घरी घेऊन जा. या पिंडीवरचे तांदूळ तू घरी घेऊन जात जा. आणि मग या स्वार्थी माणसानं लगेच धोतर अंतरलं आणि तांदळाचं भलं मोठं गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं. जाता जाता त्यानं खाली पाहिलं, दुसरं गाठोडं तयार. त्यानं मनामध्ये विचार केला, एक गाठोडं घरी टाकून येऊन दुसरं घेऊन जाऊन जर मी जाण्याकरता निघालो तर हे कोणी उचलून घेऊन जाईल.
डोक्यावरचं गाठोडं खाली टाकलं तेवढ्यात तसंच दुसरं गाठोडं डोक्यावर निर्माण झालं. खाली टाकल्याबरोबर तिसरं डोक्यावर आहेच. शेकडो गाठोडे त्याने खाली टाकली, पण त्याच्या डोक्यावरचं गाठोडं कायम आहेच. डोक्यावरचं ओझं खाली टाकून टाकून शेवटी थकून गेला. मान आणि कंबर अवघडून गेली महाराज. अखेर घायाळ अवस्थेत तो जमिनीवर धाडकन कोसळला, गतप्राण झाला. ही बातमी ऐकून गावातले लोक जमा झाले. उलटसुलट चर्चा व्हायला लागली. काहींनी प्रेतयात्रेची तयारी केली. चौघांनी प्रेत उचलून खांद्यावर घेतलं. तेवढ्यात खाली एक प्रेत त्यांना दिसू लागलं. बरेच लोक ही घटना पाहून आश्चर्यचकित व्हायला लागले. काही म्हणायला लागले, खांद्यावरच्या अगोदर वाट लावून येऊ, मग दुसऱ्याचं बघू. चलो भाई राम बोलो. असं म्हणत म्हणत प्रेतयात्रा गावच्या वेशीमध्ये गेली. विसाव्यासाठी खांद्यावरचं प्रेत खाली ठेवलं. तात्काळ तिसरं प्रेत खांद्यावर निर्माण झालं. हा चमत्कार पाहून प्रेतवाहकांना खेद वाटू लागला, पण इलाज नाही. खांद्यावरचं प्रेत घेऊन मोठ्या जड पावलाने ते स्मशानात गेले. तिथंही तोच प्रकार. खांद्यावरचं प्रेत खाली ठेवलं, दुसरं प्रेत खांद्यावर निर्माण होऊ लागलं. प्रेतवाहक इतकं प्रेत खाली ठेवू लागले महाराज, व्याकुळ होऊन अखेर गतप्राण झाले. बाकीचे लोक म्हणायला लागले, आपलं आपलं चला घरी. याच्या नादी लागलं तर आपली स्थिती अशीच होण्यासारखी आहे. सगळे लोक घरी निघून गेले. असा जो लोभी भक्त आहे, खऱ्या सुखास कधीच प्राप्त होत नाही. म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे, अतिदानात बलिर्बद्धः अतिमानात सुयोधनः विनष्टो रावणो लौल्यात अति सर्वत्र वर्जयेत. अतिदानामुळे बळी पाताळात गेला. अतिमानामुळे दुर्योधनाचा नाश झाला आणि अतिलोभानं रावण मेला. म्हणून अति गोष्टी सर्वांनाच वर्ज्य कराव्यात. लोभियाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची अचित्ती देव कैचा. तमोगुणी भक्ताचा प्रकार यापेक्षाही भयानक आहे महाराज. अशीच एक तमोगिणी भक्ताने भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले आणि त्याच्या मागण्यावरून त्याला सर्व फलदायी घंटा अशा प्रकारची दिली आणि सांगितलं की घंटी वाजवून तू जी वस्तू मागशील ती तुला मिळेल, पण तीच वस्तू शेजाऱ्याला दुप्पट मिळेल. सत्सद्बुद्धी नष्ट झालेल्या त्या तमोगुणानं भावभक्तीनं ती घंटा घरी आणली आणि घंटा वाजवून एक जपानी पद्धतीचा बंगला मागून घ्यावा असा विचार त्याच्या मनामध्ये आला. परंतु आपण जर एक बंगला मागितला तर शेजाऱ्याला 2 बंगले मिळणार, हे त्याच्या ध्यानामध्ये आलं. शेजाऱ्यांना विनासायास दुप्पट फळ मिळेल या कल्पनेनं त्यानं घंटा वाजविण्यामध्ये बेत रद्द केला आणि मजुरीच्या कामावर निघून गेला. त्याच्या बायकोनं विचार केला, सर्व फलदायी घंटा मिळालेली असता हा दुर्दैवी माणूस याचा लाभ घेत नाही, आपण तरी याचा लाभ घ्यावा. म्हणून तिनं ठाणकन घंटा वाजवून एक आलिशान बंगला मागून घेतला. परिणामी शेजारच्याला दुप्पट बंगले मिळाले. हा कामावरून घरी आल्यावर पाहतो तर काय हा प्रकार. मोठ्या संतापानं तो बायकोला म्हणायला लागला, काय केलंस हे? बायको म्हणाली, अहो मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अगं याच्यामुळं शेजाऱ्याला दुप्पट बंगले मिळाले, त्याचं काय? ते काही नाही, शेजाराचं वाटोळ केल्याशिवाय मी थांबणार नाही.
असं म्हणत तो घंटेकडे गेला, ठणकन घंटा वाजवली आणि म्हणायला लागला, माझ्या दारामध्ये 10 बाय 10चा आड तयार हो. शेजाऱ्याच्या दारात 20 बाय 20चा आड तयार झालं. पुन्हा घंटा वाजून म्हणाला, माझा एक डोळा जाऊ दे. घंटेच्या नियमाप्रमाणे शेजाऱ्याचे दोन्ही डोळे खलास झाले. दोन्ही डोळ्यांनी अंध झालेला शेजारी घराबाहेर येऊ लागला की दणकन आडात पडायचा. अशा प्रकारे सर्व शेजारी आडात पाडून त्यानं मारले. तेव्हा या शंकर भक्ताला, भगवान शंकराच्या भक्ताला बरं वाटायला लागलं. सात्विक भक्तीची धारणा मात्र या दोन्ही भक्ताकडून वेगळी असते. भक्त नारदाला गोपींची निष्काम भक्ती दाखविण्यासाठी भगवान विष्णूनं एकदा पोटामध्ये दुखण्याचं सोंग घेतलं. दुःखाच्या आवेगात जमिनीवर गडबडून लोळायला लागले. नारदानं विचारलं, देवा, हे तुमचं पोट एवढं कसं काय दुखायला लागलेलं आहे? देव म्हणायला लागले, नारदा, एखाद्या निष्काम भक्ताच्या पायाच्या मातीचं तीर्थ जर मला पाजलं तर माझ्या पोटातली कळ थांबेल. नारद म्हणायला लागले, देवा, मग मी आणतो की, मी निष्काम भक्त आहे, माझ्या पायाखालची माती आणतो. नारद महर्षीने तातडीनं मृत्यूलोकामध्ये जाऊन पाहिलं, कुणीही भक्त दिसत नाहीये. भगवंतांनी सांगितलं, नारदा, ऐक, तुझ्या पायाखालची मी माती घेतो, पण त्या भक्ताला वर्षानुवर्ष कितीतरी वर्ष नरकामध्ये पडावं लागेल. नारद महर्षी म्हणायला लागले, हे शक्य नाही देवा, मी हे करणार नाही. देवाच्या पोटदिकीचं सर्व हकीकत सांगून पायाखाली माती मागायला लागले नारद. सगळीकडे जाऊन सगळेजण भक्त द्यायला तयार झाले, कोणी देत नाहीये. त्यावर तो भक्त म्हणायला लागला, माझ्या पायाच्या मातीचं तीर्थ देवाला पाजल्यानं कर्तव्य भाव बिघडून मला पातक लागेल, मला पायाची माती देता येत नाही. नारदानं विचार केला, याची कर्ममीमांसा ऐकत बसण्यामध्ये काही अर्थ नाही. नारद तिथून निघाले, आणखी एका भक्ताला भेटायला लागले. नारदानं सांगितलेली सर्व हकीकत ऐकल्यावर भक्त म्हणायला लागला, देवाच्या पायाचं तीर्थ आपण पिण्यायोग्य आहोत, पण आपल्या पायाचं तीर्थ देवाला कसं पाजवावं? उपासक भाव बिघडून मला नरकात जावं लागेल. तेव्हा असं शास्त्रार्थ विरुद्ध कर्म करणं मला शक्य नाही. नारद महर्षी एका ज्ञानी भक्ताला भेटले. सर्व वृत्तांत सांगितला, पायाची माती मागितली. ज्ञानी भक्त नारदांना म्हणायला लागले, नारदा, एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एका ब्रह्मा व्यतिरिक्त जगात दुसरा पदार्थच नाही, देव नाही, भक्त नाही आणि भजनही नाही. सर्वच एकात्मभाव असल्यानं केव्हाही त्रिपुटी संभवत नाही. अहम ब्रह्मास्मी असं म्हणून ज्ञानी भक्तानं पाहता पाहता डोळे झाकून दिले. नारद महर्षी फिरून फिरून चक्रावून गेले. माती काय मिळेना, भगवंताचं पोट काही दुखायचं शांत होत नाही. परत आले भगवंताकडे. भगवंताला विचारायला लागले, कोणी भक्त भेटला नाही, भगवंता काय करावं? भगवंतांनी सांगितले, एकदा गोकुळामध्ये जा. कशा करता देवा? एवढे सगळे भक्त विचारले, गोकुळात कोण देणार आहे माती? अरे जा तर खरं नारदा.
गोकुळातील गोपींच्या भक्तीचा महिमा नारदांनी ऐकला होता महाराज. गोपींना विचारून या. नारद गोकुळाकडे गेले. रस्त्यामध्येच राधेची भेट झाली महाराज. राधेनं नारदाला साष्टांग अशा प्रकारचा दंडवत घातलेला आहे. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नारदानं राधेजवळ पायाच्या मातीचा विषय काढला. राधेनं कोणताही विचार, गोपीनं कोणताही विचार न करता आपल्या पायाची धूळ नारदाच्या हातात ठेवली महाराज. नारद म्हणायला लागले, ए गोपींनो, माहिती आहे तुम्हाला ही तुमच्या पायाची माती दिल्यानंतर तुम्हाला कुठं जावं लागणार आहे? नरकामध्ये पडावं लागेल. गोपी म्हणायला लागल्या, नारदा विलंब करू नका, देवाच्या पोटातील वेदना वाढत असतील. नारद म्हणायला लागले, गोपींनो, सकाळपासून मी या मातीसाठी फिरतोय, मला कुणीही माती दिली नाही. कुण म्हणायला लागलं, कर्तव्य कर्मभाव बिघडेल, तर कोणी म्हणतो उपास्य उपासक भाव बिघडेल. राधे, तू मात्र काहीही विचार न करता पायाची माती दिलीत. या मातीमुळं इतर भक्तासारखं तुझं काही बिघडेल असं तुला वाटत नाही? तू नरकात जाशील असं तुला काही वाटत नाही? त्यावर गोपी म्हणायला लागल्या, नारदा, आमच्या पायाच्या मातीनं जर देवाला बरं वाटत असेल तर हजारो जन्म, लाखो जन्म नरकात जरी पडावं लागलं तरीही तो नरक आम्ही भोगायला तयार आहोत. परंतु माझ्या उपास्य देवतेला, भगवंताला बरं वाटावं ही आमची इच्छा आहे. हाच तो गोपींचा निष्काम भाव. अशा भक्तांच्या अधीन सदैव भगवान राहत असतो. म्हणून गोपींच्या निष्काम भक्तीचा उल्लेख नारदांनी आपल्या भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये आवर्जून केलेला आहे. यथाव्रज गोपिकानाम, गोपीसारखी भक्ती, एकनिष्ठ भक्ती, गोपीसारखी भक्ती करणाऱ्या एकनिष्ठ भक्तींची देवानं कधीच उपेक्षा केलेली नाही आणि केलेली ऐकत सुद्धा नाही. असं भगवन त्या ठिकाणी भक्तावर प्रेम करत असतो. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनिकाची. आणि म्हणून निष्काम भक्तीनं केलेलं जे भगवंताचं भजन आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नको. निष्काम भक्तानं केलेल्या भक्तीप्रमाणे भक्ती करण्याची शक्ती भगवान परमात्मा आपल्याला देव, हीच या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.